दीपज्योती या मालिकेच्या आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत ते आपण इकडेच बघूया। तर इकडे दीप हा ज्योतीला सांगायचा प्रयत्न करत असतो नेमकं खोलीमध्ये आपण काय करणार आहोत, पण ज्योतीला काही कळत नाही। तितक्यातच तो विराजला सांगतो, पण विराजला पण काहीच कळत नाही। तर इकडे विराजचं पण बोलणं हे आता ज्योतीला समजत नाही। तेव्हा दीप स्वतःच सांगत असतो की नेमकं इकडे काय करणार आहोत। तर इकडे बाहेरून माई जी आहे ते सगळं ऐकत असते आणि तिला ऐकून प्रचंड राग आलेला असतो। इथे आता स्वराज दादाचं आणि त्यासोबतच तुझ्या बहिणीचंच म्हणजेच आमच्या वहिनीचं लग्न झालं आहे आणि त्यांची पहिली रात्र आपण इकडे आज घालवणार आहोत हे सगळं तिथं सांगत असतात। म्हणून तिला हेल्प मागतात की तू आमची मदत करशील का ही जी खोली आहे ती सजवण्यासाठी। तेव्हा इकडे दीप हा सगळी गोष्ट ज्योतीला आणि त्यासोबतच त्याच्या भावनांना सांगत असतो की नेमकं ही जी खोली आहे ती आपण कशी सजवायची आहे आणि त्यासोबतच कुठल्या गोष्टी कशा लावायच्या आहेत आणि नेमकी वहिनी ही जी आहे ती खोलीमध्ये कशी येणार आणि दादाला कशी पाहणार आणि नेमकं त्यांचं काय काय घडणार। पण इथे ज्योती त्याला म्हणते तू टॉपिकच्या वेगळ्याच दिशेला जातोयस, आपण जे काम करायला आलो आहे ते करूया का असं म्हणून आता सगळेजण हे एकत्र येऊन तयारी करू लागतात। इतक्यातच त्यांना असं वाटतं की बाहेरून त्यांना कोणीतरी आवाज आलाय, म्हणून सगळेजण हे आता खाली निघायला येतात। इथे आता सुलक्षणा आणि त्यासोबतच बाबा हे बसलेले असतात। तिथे गुरुजी आलेले असतात। गुरुजींना आता महत्त्वाचा गोष्टी ही सांगायची असते। माई ही प्रीतीला पण घेऊन खाली आलेली असते। प्रीती ही खाली बसते आणि त्यासोबतच माईंच्या बाजूला बसते। आता बाकीचे सगळेच म्हणजे दीप, ज्योती आणि त्यासोबतच विराज आणि स्वराज पण आलेले असतात। इथे आता गुरुजी हे सांगतात की जी सत्यनारायणाची पूजा आहे ती आता लवकरात लवकर करता येणार नाही। हे ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो, त्यांना कळत नाही की नेमकं आता इथे काय करायचं ते। इथे आता माई जी आहे तिच्या तर मनासारखंच झालेलं असतं, पण आता इथे जी सुलक्षणा आहे ती तर म्हणते की हो मला कळतंय, मी आमच्या भल्यासाठीच बोलत असाल असं म्हणून गुरुजी म्हणतात की करायचीच नाही म्हणजे थोड्या वेळानंतर करायची। आता इथे दीप, ज्योती आणि विराज जे आहेत ते एकमेकांमध्येच डिस्कस करू लागतात की एवढे सगळे आपण तयारीसाठी फुलं वगैरे आणलेत तर ह्याचं करायचं काय। तेव्हा विराज म्हणतो की आपण त्यांची वेगवेगळ्या खोलीमध्ये करूया का। तेव्हा दीप म्हणतो की वेगवेगळ्या खोलीमध्ये करून काय फायदा आहे। तर ज्योती जी आहे ती सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि दीपला म्हणते की जरा गप बसा। इथे माईच्या तर मनासारखंच झालेलं असतं, कारण ती म्हणते की कोइन्सिडेंटली का होईना पण माझ्या मनाला हवं तेच झालं आहे असं म्हणून ती सगळ्या गोष्टी सांगत असते। इथे आता जी कीर्ती आहे ती विराज सरांबद्दलच विचार करत असते की कसे विराज सर हे तिच्यावरती चिडले होते म्हणून। तिला आता टेन्शन येतं, तिला असं वाटतं की मला काही करून त्यांच्याशी बोलायला हवं असं म्हणून ती विराज सरांना मेसेज टाकते की सर माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली, तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती शिक्षा मला मान्य आहे असं म्हणून ती त्यांना मेसेज टाकून देते। विराज सरांचा काहीच मेसेज येत नाही आणि त्यासोबतच तिला भीती वाटते की ज्योती दिदी तर तिकडेच गेली आहे, त्यांना ती काय सांगितले तर। आणि इथे आई येते आणि कीर्तीला विचारू लागते की कोणाशी बोलतेस ग। तर कीर्ती म्हणते की कोणाशी नाही तर मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलते आहे। तेव्हा आई तिला संशयाने विचारते की खरंच मैत्रिणीशीच बोलते आहेस ना। तेव्हा ती म्हणते की हो आई, अगं तू असं का माझ्यावरती संशय खातीयस, अजिबात तसं काही नाही आहे, मी मैत्रिणीशीच बोलते आहे, जा तू। तेव्हा लगेचच आता आई ही तिच्या हातातून तिचा जो मोबाईल आहे तो काढून घेते आणि म्हणते की बघू मला कोणाशी बोलतेस ते म्हणून। तेव्हा लगेचच जी कीर्ती आहे ती रागाने उठते आणि आईच्या हाताचा फोन काढून घेते आणि म्हणते की मैत्रिणीशीच बोलते, कळत नाही का तुला असं म्हणून ती निघून जाते। इथे ज्योती ही आता दीपच्या खोलीमध्ये झोपायला आलेली असते। ज्योतीला तर मात्र झोप लागतच नसते, कारण तिच्यासाठी ती जागा ही नवीन असते। ज्योती ही विचार करते की राहू दे, लाईट चालू असू दे, मी अशीच झोपून जाते असं म्हणून ती झोपू जाते। इथे दीप हा आता खालीच उभा असतो, म्हणतो की उगाचच मला बाबांनी घरात घेतलं, बाहेर होतं तेच बरं होतं, घर असून सुद्धा मला नसल्यासारखं झालं आहे, मला माझी खोलीच नाही, सगळे आपापले गेलेत आपल्या आपल्या खोलीमध्ये, पण मला डोकं दुखायला लागलं आहे, मी कुठे जाऊ झोपायला असं म्हणून तो म्हणत असतो। इथे आता त्या रात्र झालेली असते आणि त्याची क्वार्टर प्यायची टाईम झालेला असतो। त्याला असं वाटतं की आता मी कुठून आणू, पण त्याला लक्षात येतं की माझ्या खोलीत तर ऑलरेडी एक क्वार्टर आहे म्हणून। असं म्हणून आता दीप जो आहे तो ठरवतो की काहीही करून ती क्वार्टर घ्यायची आणि प्यायची असं म्हणून तो आयडिया करतो की नेमकं कसं जायचं। दुसरीकडे ज्योती ही आता डचकून उठते, कारण तिला जोरजोरात अलाराम वाजायचा हा आवाज यायला लागतो।
ज्योती जी आहे ती टेन्शनमध्ये येते. नेमका हा कसला आवाज आहे असं म्हणून ती शांतपणे पाणी पिते आणि त्यासोबतच कुठून हा आवाज येतोय ह्याला दुर्लक्ष करते. दीप हा जो आहे तो चोरून चोरून आता त्याच्या खोलीमध्ये जायचा प्रयत्न करत असतो जिथे ज्योती असते. ज्योतीला पुन्हा आवाज येतो. ज्योती उठते आणि त्यासोबतच सगळीकडे शोधायला सुरू करते की नेमका हा अलारामचा आवाज आहे तर हा नेमका येतोय तरी कुठून, मला कळतच नाही आहे. दीप हा हळूहळू दबक्या पायांनी यायच्या तयारीतच असतो. इथे ज्योतीला काय कळतच नाही. तर इथे ज्योती फ्रस्ट्रेट झालेली असते की नेमकं ह्याचा अलाराम हा आहे तरी कुठे आहे, मला सापडतच नाही आहे असं म्हणून तिला तर टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते की हे मुद्दामच त्यांनीच केलेलं असेल मला घाबरवायसाठी असं म्हणून ती आता स्वतःशीच बोलत असते. इथे ज्योती ती ठरवते की जाऊ दे, आता कितीही मोठा आवाज आला ना तरी मी लक्ष देणार नाही आणि तशीच झोपून जाईल असं म्हणून ती पुन्हा एकदा तरी ट्राय करते की त्याला भेटतोय का तो अलार्म, पण नाहीच भेटत. इथे आता ज्योतीला टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते की जाऊ दे, आता काही पण झालं तरीसुद्धा मी उठणार नाही, मी झोपूनच राहणार असं म्हणून ती बेडवर जाते. इतक्यातच आता दीप जो आहे तो दबक्या पायांनी चोरून चोरून त्याच्याच खोलीत यायचा प्रयत्न करतो. इतक्यातच तो खोलीत शिरतो. ज्योती त्याला पाहून दचकते तर लगेच दीप हा तिच्या तोंडावर हात ठेवतो. तर ज्योती त्याचा हात चावते आणि त्याला बाजूला करते. तेव्हा दीप हा तिला ओरडतो. तिला म्हणतो की काय, एका हाताला काच लागली आणि दुसऱ्या हाताला तू चाव, म्हणजे दोन्ही हात माझे होऊ दे. इतक्यातच ज्योती जी आहे ती त्याला घाबरवते. त्याला म्हणते की काय, तुम्हाला कळत नाही का, एवढ्या रात्रीचं असे चोरावानी घुसता तुम्ही स्वतःच्याच घरात असं म्हणून ते सांगते. इथे दीप हा नेमका सांगतो मी कशासाठी आलो आहे आणि त्याचा असलेला जो अलाराम आहे तो बंद करतो आणि म्हणतो की हा अलार्म जो आहे तो माझ्या क्वार्टर पायच्या वेळेचा आहे म्हणून. इतक्यातच आता तो म्हणतो की दे मला, मी तुला जी ठेवायला माझी क्वार्टर दिलेली ती दे. तितक्यातच ज्योती जी आहे ती त्याला बघून हसत असते आणि ती इतक्या जोरात हसते की आता त्याला कळतच नाही की ही अशी येड्यासारखी का हसते म्हणून. तेव्हा लगेच ज्योती ही त्याला सांगते की त्याची जी क्वार्टर आहे तिने बाहेर फेकून दिली म्हणून. तर दीप जो आहे तो तपासायला जातो की खरंच फेकली का काय म्हणून. तेव्हा आता त्याला टेन्शन येतं. तो म्हणतो की तुला कळत नाही तू माझी क्वार्टर फेकलीस असं म्हणून तो तिला सांगत असतो. तेव्हा लगेचच तो म्हणतो की जा, जिथून कुठून फेकली आहेस तिथून माझी क्वार्टर ही घेऊन ये आणि मला दे. ज्योती म्हणते की तुम्हाला कळत नाही का, मी एवढ्या रात्रीची बाहेर जाऊ असं म्हणून. इथे आता ज्योती जी आहे तो तिला सांगते. तर दीप हा रागाने उशी घेतो आणि बाहेर निघून जातो. इथे ज्योती ही दीपच्या खोलीमध्ये प्रत्येक गोष्ट असली त्याला घाबरत असते. त्याला म्हणते की ह्याचं रूम ही ह्याच्यासारखीच आहे आणि असं म्हणून डोळे बंद करून शांतपणे झोपून घेते. इथे माई आता प्रीतीच्या खोलीमध्ये जायला निघालेली असते. माई इथे तपासते की नेमकं तिला कोणी बायला नको म्हणून. मागूनच सुलक्षणा येते आणि माईला पाहते आणि विचार करते की ही हिच्या खोलीत का जाते म्हणून. असं म्हणून तिच्या मागे जाते. माई ही प्रीतीच्या खोलीत जाते. प्रीती डचकते तिला पाहून आणि प्रीती माईला म्हणत असते की कोणाला कळायला नको की नेमका आपला प्लॅन काय आहे. इतक्यातच तिला तिच्या खोलीच्या बाहेर एक सावली दिसते. दोघीजणी ते सावली पाहून शॉक होतात की नेमकी ती सावली आहे तर कोणाची आहे. तर दोघीजणी एकत्र बाहेर येतात तपासायला की नेमकी ती सावली कोणाची आहे. तर इतक्यातच समोर त्यांना सुलक्षणा दिसते. दोघीजणी तिला पाहून दंग होऊन जातात. तितक्यातच सुलक्षणा म्हणते की काय झालं, तुमचं काही सिक्रेट ऐकल्यासारखं झालं आहे का माझ्याकडून, नाही ना. तर इथे माई बोलते अगं तसं नाही, प्रीती आता स्वराजसोबत नाही झोपू शकत म्हणून मी आले तिच्यासोबत झोपायला असं म्हणून इथे माई ही सुलक्षणाला सांगत असते. तर सुलक्षणा ही पण तिला सांगते हो ना माई, मी पण हाच विचार केला की तिच्यासोबत घरचं कोणीतरी पाहिजे ना झोपायला, बाहेरच्यांसोबत नको असं म्हणून ती माईला सांगत असते. आणि इतक्यातच तिच्या हातात असलेली जी मागे ठेवलेली उशी ही बाहेर काढते आणि म्हणते की मी सुद्धा आता इथे त्याच्यासाठीच आली आहे तिच्यासोबत झोपायला असं म्हणून प्रीती ही शॉक होऊन जाते. आणि आजचा भाग हा इथेच समाप्त होतो.